तलवार लेके आ, हजार लेके आ जा। तलवार लेके आ, हजार लेके आ जा। तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। तुमचं जो इथे फोटो इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बोटांनी हा फोटो इथून सेट करायचा अशा प्रकारे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आता आपल्या काय सिम्पली ते ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला जो बीटमॉड इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉडवरती क्लिक करायचं। खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली अशा आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। फोटोची लेंथ जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे। तिथं नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे। तर आपण ज्या बीटमॉडमध्ये बीट दिल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे स्प्लिट करायचा। पहिली बीट पाहिजे तो कुठे चेंज होत आहे, थोडं फोटो आल्यानंतर इथून बीट चेंज होते त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं। पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शॉर्टच्या बीट मार्गाने तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो बीटमॉड आहे त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून आपलं जे PNG इथून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर जिथून आपला तिसरा फोटो संपत आहे आणि चौथा फोटो चालू होत आहे, जिथून आपला चौथा फोटो चालू होत आहे तिथे येऊन सिम्पली पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं। अशा ह्याच्या PNGची लेंथ अशी शेवटपर्यंत न्यायची। नेल्यानंतर हे जे PNG त्यावरती क्लिक करून हे अशा थोडं झूम करायचं म्हणजे स्क्रीनवर बसवलं पाहिजे आपल्या जो फोटो आहे त्याला, ठीक आहे। अशा प्रकारे मी येथे सर्व फोटो आता बीटनुसार इथून स्पीड करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्पीड करून घेतला। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून मला सिम्पली ट्रेनिंगमध्येच एक इफेक्ट म्हणजे एलिमेंट फ्लॅगचं इथून सिलेक्ट करायची, खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाइड ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट म्हणजे क्रॉस ओपनचा इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचं फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला डायनॅमिक कॉम्प्रेसाइड हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रॉक व्हर्टिकलचं फेड आहे अशा इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या इनमधलाच रिपिलचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच क्रॉस सेकचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच स्प्लिट स्लाइड हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग वेव्ह हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधलाच ट्रिपल व्हिपचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला सिम्पली इनमधलाच रोटेशन ओपनिंग हा जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे। पहिल्यांदा उठल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक करून इथे तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणून जाईल डायमंड झूमचा तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्ट लेंथ असेल पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जेवढं थांबायचं आपल्याला व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। ग्लिचच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिक नावाचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्याच्या इफेक्ट चिल्ल्यान तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो आपला चौथा फोटो जिथून चालू होते तिथे व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे सेक नावाचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्याच्या इफेक्ट चिल्ल्यान असेल चौथ्या फोटोपासून शेवटच्या
पुढंपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या इनपुटच थांबायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्या नाईट क्लबच्याच ऑप्शनमध्ये इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश टूचा इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ चौथ्या फुटापासून शेवटच्या फुटापर्यंत न्यायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वर जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.